लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता खूप मोठा असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आणि तो म्हणजे आता इकडे घडणार आहे आपल्या आत्याच्या आणि रम्याच्या हातून। आता नेमका काय घडणार आत्या आणि रम्याच्या हातून आणि कशा अडकणार आत्या आणि रम्या याच्यात सगळं जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतोय वसुआत्या ही रम्याला म्हणत असते, मूर्ख आहेस का ग तू रम्या, जर तू ते लोगोचं काम आधीच करून ठेवलं असतंस तर आज आपल्याला कोणीही अडवलं नसतं। बावळट कुठची नेहमी मला करायचं आहे, मला काहीतरी मिळवायचं आहे म्हणतेस आणि गोंधळ घालून ठेवतेस। रम्या म्हणते, आई तू काळजी करू नको, मी आजच्या रात्रीत ते लोगोचं काम कंप्लीट करेन आणि त्यानंतर मग आपण दोघीही उद्या सकाळी आपल्या पनवेलच्या फार्म हाऊसवर जाऊ शकू। यू डोंट वरी अबाउट दॅट। त्याबरोबर ती म्हणत असते, ताबडतोब कामाला बस। मग आता इकडे रम्या ही दुपारी जी कामाला बसते, भूक ताण नाश्ता चहा सगळं ती अगदी विसरून गेलेली असते। रात्री जेवायला सुद्धा रम्या उठत नाही, सगळं काम ती अप टू डेट कंप्लीट करते। पार्थच्या खोलीत जाते, पार्थला तो लोगो देते आणि म्हणते, पार्थ प्लीज आता हा लोगो उद्या तू ऑफिसमध्ये सबमिट कर, मला आईबरोबर जायचं आहे तिच्या मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नाला, त्यामुळे मी जाते पण प्लीज। त्यावर पार्थ म्हणतो, आणि जर हा लोगोसुद्धा बाबांनी सिलेक्ट नाही केला तर रिजेक्ट केल्यावर काय करू? त्यावर ती म्हणते, रिजेक्ट नाही करणार मामा, आणि जर रिजेक्ट केला तर मी परत येईन, तू मला कॉल कर। त्यावर मग तो ठीक आहे म्हणतो। त्यानंतर मग आता लगेचच रम्या वसुआत्याला सांगते, आता लोगोसुद्धा फायनल झालेला आहे, आता आपण निघू शकतो। मग त्या दोघीही जणी दुसऱ्या दिवशी निघतात। तर आता इकडे पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी हे सुद्धा चौघंजणं निघालेले असतात। पण इतक्यात आता त्यांना एक फोन येतो आणि तो फोन म्हणजे असतो जिथे जीवाने बुकिंग केलेलं असतो तिथल्या मॅडमचा, आणि त्या सांगतात की सर तुम्ही नाही जाऊ शकत कारण काही कारणांमुळे तिकडचे टूर्स कॅन्सल झालेत। आता हे ऐकून नंदिनीला जीवाचा खूप राग येतो। नंदिनी जीवाला म्हणते, बघितलंत ना तुम्ही प्लॅनिंग केलं जीवा आणि प्लॅन फसला। आता जर आम्ही कोणी प्लॅन केलं असतं तर ते तुम्हाला चाललंसुद्धा नसतं। त्यावर लगेचच पार्थसुद्धा म्हणतो, हो नाही तर काय रे जीवा, आता सर्व गोष्टींचा गोंधळ घालून ठेवलेला आहेस, आता काय करायचं? त्याबरोबर काव्यसुद्धा म्हणत असते, हो नाही तर काय, जन्मीजय आम्ही प्लॅनिंग करत होतो ते तुम्हाला जमत नव्हतं आणि आता काय हा घोळ घातलात तुम्ही? त्यावर मग आता जीवा म्हणत असतो, एक मिनटं किती बोलताय रे तुम्ही सगळेजण, मला जरा म्हणून श्वास घ्या, हां जरा श्वास घ्या। हां जीवाने प्लॅन केला आहे, तो फ्लॉप कधीच नाही होऊ शकत। तुम्हाला सांगितलं आहे ना की तुम्हाला ट्रिप मिळणार आणि तीसुद्धा जीवा स्टाईलने ट्रिप मिळणार, मग तुम्हाला जीवा स्टाईलने ट्रिप मिळणार। दादा तू एक काम कर, तू ड्रायव्हिंग सीटवरनं उठ, आता जीवा गाडी चालवणार आणि जीवा तुम्हाला स्पॉटवरती पोहोचवणार। त्यावर आता सगळे म्हणतात, आता कुठे नेणार आहेस बाबा? त्यावर जीवा म्हणतो, काळजी करू नका, मसनात नेणार नाही, कारण मी सुद्धा येतोय की नाही तुमच्याबरोबर, डोंट वरी। जीवा आहे ना, जीवा असताना काळजी नाही करायची। आणि मग आता जीवा हा गाडीचे स्टेअरिंग स्वतःच्या हातात घेतो आणि म्हणत असतो, अशा जबराट ठिकाणी घेऊन जातो की नाही तुम्हाला, तुमच्या सगळ्यांचा जो राग आहे, जो चिडचिड आहे, ती सगळी एका क्षणात दूर होऊन जाईल। अरे माझं ऑलमोस्ट फेवरेट जागा आहे ती, एरवी मी नेहमी पूर्वी तिकडे जायचो, तिकडे सगळं आहे, तिकडे थंडगार हवा आहे, थंडगार वातावरण आहे, हिरवळ आहे, फिरण्यासाठी धबधबा आहे, सगळं आहे तिथे आपल्याला बघण्यासारखं। मस्त मला आवडते तशी गरम गरम चहाही त्या स्पॉटवरती मिळू शकते, आपण खूप छान एन्जॉय करू, त्यामुळे तुम्ही ना अजिबात काळजी करू नका। जीवाने पार्टी प्लॅन केली आहे ती सक्सेसफुलच होणार। आता जीवा एवढं कौतुक करत असतो त्या जागेचं, पण ती जागा कुठली आहे हे मात्र कोणाला कळतच नसतं। तर रम्या आणि वसुआत्या ह्या दोघीजणी पोहोचलेल्या असतात आता त्यांच्या फार्म हाऊसवरती। आता तिथे गेल्यावर वसुआत्या आणि रम्याने शोधाशोध करायला सुरुवात केलेली असते। वसुआत्या ही रम्याला म्हणत असते, रम्या आपल्याला सगळं व्यवस्थित शोधायचं आहे, एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याकडून एखादी छोट्यातली छोटी जागासुद्धा सुटता कामा नये की जिथे काहीतरी पुरावा राहून जाईल, नाहीतर कधी कधी काय होतं, आपण सगळं शोधून घेतो, अगदी अख्खं ठिकाण पालथं घालतो, पण एखादी जागा आपण अशीच ठेवतो ना बाकी की जिथे आपल्या नजरेसमोर पुरावे असतात पण ते आपल्याला सापडत नाहीत, कळलं ना? त्यावर रम्या म्हणत असते, हो गाई तू काही काळजी करू नको, चल आपण आता शोधाशोध करायला सुरुवात करूया। तसंही असं आता तू म्हणतेस तसं काहीही घडणार नाही आहे, कारण ऑलरेडी ह्या फार्म हाऊसवरती कोणीही दुसरं येणार नाही आहे, इथे फक्त आपणच आहोत। मग जर इथे फक्त आपणच आहोत तर मग कशाला काळजी करायची, काहीही होणार नाही,
तू काळजी करू नकोस. चल आता आपण वेळ वाया नको घालवायला शोधाशोध करायला घेऊया. मग आता वसवत्या आणि रम्या अख्खं फार्म हाऊस पालथं घालतात, पण फार्म हाऊसवरती त्यांना काहीच मिळत नसतं. रम्या म्हणत असते, आई काय गं, आपण केवढ्या आशेने या फार्म हाऊसवर आलो होतो. आपल्याला वाटलं होतं की या फार्म हाऊसवर आल्यानंतर तरी आपल्याला काहीतरी पुरावे सापडतील, पण या फार्म हाऊसवरती सुद्धा आपल्याला काहीही मिळालेलं नाही आहे. काहीच उपयोग झालेला नाही आहे आपला या फार्म हाऊसवर येऊन. कशाला आलो उगाच इथे असा टाईम वाया घालवायला. आता असं वाटतंय मला, काय करायचं गं आता इथे आलो आहे, पण इथून रिकाम्या हातांनीच परत जायचं का? शिट, उगाच आलो आता इथे, असं होतंय मला. वसवत्या म्हणत असते, रम्या आपण एक काम करू, आपण जीवाच्या खोलीत जाऊ, जीवाच्या खोलीत शोधू, तिकडे आपल्याला काहीतरी नक्की सापडेल. मग वसवत्या आणि रम्या आता जीवाच्या खोलीत येतात आणि जीवाच्या खोलीतसुद्धा शोधाशोध करतात, पण जीवाच्या खोलीतसुद्धा त्यांना काहीच सापडत नाही. वसवत्या आणि रम्या आता अख्खं फार्म हाऊस शोधून झालेले असतात, त्या थकलेल्या असतात. आता त्या थकल्यावर एका जागी उभ्या राहतात आणि आता रम्या एका दरवाजावर जोरात हात आपटते, तर तो दरवाजा असतो स्टोर रूमचा. रम्या म्हणते, आई अगं आपण सगळीकडे शोधून झालं, पण स्टोर रूम कुठे शोधली आपण? फार्म हाऊसची स्टोर रूम बाकी आहे, आपण आता स्टोर रूममध्ये जाऊया. त्यावर वसवत्या म्हणते, रम्या प्रेमाच्या खुणा कोणी स्टोर रूममध्ये डांबून ठेवतं का? त्यावर रम्या म्हणत असते, आई त्या नको असलेल्या प्रेमाच्या खुणा आहेत, त्यामुळे त्या स्टोर रूममध्येच असणार. त्या काय माझ्यासारख्या आणि पार्थसारख्या प्रेमाच्या खुणा नाही आहेत ज्या जपून ठेवल्या जातील. त्या काव्य आणि जीवाच्या नको असलेल्या नात्याच्या खुणा आहेत, त्यामुळे त्या स्टोर रूममध्येच सापडतील. तू मी म्हणते म्हणून चल आपण स्टोर रूममध्ये शोधूया. मग वसवत्या आणि रम्या स्टोर रूममध्ये शोधाशोध करतात आणि आता चुकून वसवत्याचा हात लागून ती सुटकेस पडते, ज्यामध्ये जीवा आणि काव्याचे फोटोज, गिफ्ट सगळं काही असतं आणि ते सगळं आता त्यांच्या हाती लागलेलं असतं. आता ते सगळं सापडल्यानंतर वसवत्या रम्याला म्हणायला लागते, रम्या खूप मोठा खजिना सापडलेला आहे आपल्या हातात. आता या खजिन्याचा वापर करून ती चुरू बोलणारी बाहुली आहे ना, आपण तिचं तोंड कायमचं बंद नाही करायचं, तर तिला आपल्या घरातनंच कायमची घराबाहेर काढायची. खूप पुढे करत असते ना ती. खूप मालिनीला कौतुक आहे ना तिच्या त्या सुनेचं. आता दाखवूया आपल्याला तिच्या त्या सुनेची काय लायकी आहे ते. त्यावर वसवत्याला रम्या म्हणत असते, आई मला ना मुळात या सर्व गोष्टींमध्ये काही इंटरेस्टच नाही आहे. मला तर फक्त आणि फक्त माझ्या पार्थमध्ये इंटरेस्ट आहे. मला पार्थसमोर हे सगळे पुरावे हजर करायचे आहेत आणि मला पार्थला ही गोष्ट दाखवून द्यायची आहे की ती काव्या त्याच्यासाठी योग्य नाहीच आहे, त्याच्यासाठी योग्य फक्त मी आहे. त्यावर वसवत्या म्हणत असते, रम्या काळजी करू नकोस, सगळं अगदी तुझ्या मनाप्रमाणे घडेल बाळा. आतापर्यंत त्या काव्याने खूप तोरा मिळवला ना, ती कशी सभ्य, ती कशी चांगली, ती कशी सुशिक्षित, ती कशी संस्कारी, आता आपण तिला दाखवून देऊ. इतक्यात जीवाने गाडी थांबवलेली असते आणि आता जीवा सगळ्यांना म्हणतो, गाडीतनं खाली उतरा. सगळे गाडीतनं खाली उतरतात, तर ते असतं त्यांचं पनवेलचं फार्म हाऊस. जीवा म्हणतो, इथे आपण 3-4 दिवस अगदी आरामात राहू शकतो, ते सुद्धा कुठल्याही पद्धतीचे पैसे खर्च न करता. सगळं अगदी आपल्याला हवं तसं, आपल्याला हवं आहे तेव्हा मिळू शकतं आणि इथून खूप सारे फिरण्यासारखे स्पॉट आहेत, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची सुद्धा गरज नाही आहे. आणि तुमचा गाईड असणार आहे जन्मेजय देशमुख, म्हणजेच जीवा देशमुख. कसं वाटलं? त्याबरोबर सगळेजण जीवासाठी टाळ्या वाजवतात. जीवा म्हणतो, थँक्यू आहेच मी तसा ग्रेट, फक्त कधी घमेंड नाही करत. बरं चला आता आतमध्ये चला. त्यावर आता बॅगांना हात कोणीच लावत नाही. जीवा म्हणतो, अरे बॅगा उचला. त्यावर सगळे म्हणतात, हे सगळं तर टुरिस्ट आल्याच्या नंतर गाईड बघतात ना की त्यांचं सामान वगैरे कोण घेऊन जाणार. त्यावर मग जीवा म्हणतो, अरे नाही तेवढं ॲडजस्ट करा रे. मग आता ते सगळे आतमध्ये येत असतात. आता आतमध्ये येताना जीवाला लाईट दिसते. जीवा म्हणतो, फार्म हाऊसमध्ये लाईट कशी काय चालू? इतक्यात लाईट बंद होते. आता वसवत्या आणि रम्यांना जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या यांच्या येण्याची कुणकुण लागलेली असते. वसवत्या म्हणत असते, देवा आता आपण मेलो, काहीही करून रम्या आपल्याला ही बॅग इकडनं घेऊन जायचीच आहे, तू ही बॅग पहिल्यांदा लपव. त्याबरोबर रम्या म्हणते, आई आपण एक काम करू, ही सुटकेससुद्धा आपण आपल्या हातात घेऊ, कायच्या काही सुटकेस आपण येताना घेऊन आलो आहे. त्याबरोबर रम्या हिच्या ह्या कल्पनेवर वसवत्या म्हणते, कल्पना चांगली आहे, पण जर कुणी ही सुटकेस ओळखली तर? त्यावर रम्या म्हणते, आई या सुटकेसवरती मी माझी ओढणी अशी टाकून ठेवते, जसं काय मी दमली आहे म्हणून ओढणी अशी काढून ठेवली आहे. त्यावर वसवत्या म्हणते, ठीक आहे. रम्या काहीही झालं तरी त्यांना हे कळता कामा नये की आपण इथे काय कामासाठी आलो होतो, समजलं ना तुला? त्यावर रम्या म्हणत असते, आई तू काही काळजीच करू नको, त्यांना कोणालाही कळणार नाही की आपण इथे कशासाठी आलो होतो ते. त्यानंतर मग आता वसवत्या म्हणत असते,
आज काय व्हायचं आहे ते होऊ दे, पण कोणालाही समजायला नको की आपण इकडनं काय खजिना घेऊन चाललो आहे ते. बरं चल, आता आपण असं दाखवूया त्यांना की जणू काही आपण इथे जाणून बुजून आलो आहे. आणि मग आता वसवत्त्या आणि रम्या ह्या सोफ्यांवरती बसून गप्पा मारण्याचं नाटक करू लागतात. इतक्यात पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी सगळेच जण आतमध्ये येतात. आता वसवत्त्या आणि रम्याला तिथे फार्म हाऊसवरती असं बसलेलं बघून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. तर नंदिनी ही लगेचच वसवत्त्या आणि रम्या ह्या दोघींनाही विचारते की तुम्ही दोघीजणी इथे फार्म हाऊसवर काय करताय. तर नंदिनी म्हणू लागते पुढे, तुम्ही तर म्हणाला होतात घरात की तुमच्या मैत्रिणीचं लग्न आहे म्हणून वसवत्त्या इथे होणार आहे का तुमच्या मैत्रिणीचं लग्न? इथे फार्म हाऊसवरती तुम्ही कशासाठी आलाय? फार्म हाऊसवर तुमचं काय काम आहे? आता वसवत्त्या आणि रम्या काहीच बोलत नसतात. मग नंदिनी म्हणते, वसवत्त्या, रम्या काय झालं, तुम्ही काही बोलत का नाही आहात? तुम्हाला विचारते ना मी, फार्म हाऊसवरती तुम्ही कशाला आलाय? त्यावर मग आता रम्यासुद्धा गप्प असते. मग काव्या म्हणायला लागते, आज बोलणार आहात की अशाच गप्प उभ्या राहणार आहात? नाही म्हणजे उत्तर असेलच ना काहीतरी, आम्ही बाबा तुम्हाला त्रास द्यायला आलो आहे किंवा आम्ही आणखीन काहीतरी टाईमपास करायला आलो आहे, तुम्हाला मजा करू द्यायची नाही, तुमचा मूड खराब करायचा आहे म्हणून आम्ही इथे आलो आहे, असं जे काही असेल ना तुमचं कारण ते सांगून टाका. कारण चांगलं कारण तर काही असूच शकत नाही ना तुमच्या इथे येण्यामागे. बरोबर बोलते ना मी? त्याबरोबर मग वसवत्त्या लगेचच रम्याला म्हणते, अगं ए काव्या, जरा गप्प म्हणून बसशील? बोलू का मी जरा पुढे? ऐक, आम्ही इथे काही तुम्हाला त्रास वगैरे द्यायला आलेलो नाही आहोत. आणि नंदिनी, तू म्हणालीस ना तेच बरोबर आहे, माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे आणि आम्ही तिकडेच जाणार होतो, पण माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न पनवेलमध्येच आहे. मग तिच्या घरी राहायला जाण्यापेक्षा आम्ही विचार केला की आम्ही आपलंच फार्म हाऊसवरती राहू आणि फक्त फंक्शन्सनं तिकडे जाऊ. आता मेहंदीचं फंक्शन आहे तेव्हा आम्ही तिकडे जाऊ, नंतरनं लग्नाचं आहे तेव्हा जाऊ, हळदीचं आहे तेव्हा जाऊ. पण नको, आता तुम्ही इथे आलाय ना, मग आम्ही संध्याकाळीच इकडनं निघू आणि मग आम्ही तिकडेच राहू. त्याबरोबर नंदिनी म्हणते, बरं झालं. त्यानंतर मग आता वसवत्त्या आणि रम्या त्यांच्या त्या बॅगा घेऊन रूममध्ये निघून जातात. तर आता रम्या जेव्हा ती सुटकेस घेऊन चाललेली असते तेव्हा त्या सुटकेसकडे बघतो आणि आता जीवा विचार करत असतो की नाही काहीतरी गडबड नक्कीच आहे. वसवत्त्या आणि रम्या म्हणतायत खरं की त्या खरोखर इथे थांबायला आल्या नव्हत्या किंवा बरंच काही त्या सांगत होत्या, पण त्या जेव्हा बोलत होत्या ना तेव्हा मी त्यांच्या डोळे घालून बघत होतो, त्या कुठल्या तरी अँगलने खरं बोलतायत असं मला जाणवत नव्हतं. मला राहून का होईना पण सतत अगदी असं वाटत होतं की वसवत्त्या आणि रम्या अगदी ठामपणे खोटं बोलत आहेत. आता नक्की त्या काय खोटं बोलत आहेत हे शोधून काढलंच पाहिजे. आणि त्याशिवाय ते सुटकेस मला आठवतंय, अगदी काकाने ज्या सुटकेसमध्ये माझे आणि काव्याचे पुरावे लपवून ठेवले होते तसंच्या तसं ते सुटकेस दिसत होतं. वसवत्त्या आणि रम्याच्या हाती त्यातलं काही लागलं तर नसेल ना? नाही, वसवत्त्या आणि रम्याने त्या सुटकेसमध्ये काय घेतलं हे बघायला हवंच. आज एक काम करतो, नंदिनीला सांगतो की वसवत्त्या आणि रम्याला म्हणावं जेवून जा. मग जेवणाच्या बहाण्याने जेव्हा सगळे डायनिंग टेबलवरती येतील मी अलगस तेव्हा वसवत्त्या आणि रम्याच्या रूममध्ये काहीतरी बहाण्याने जाईन आणि तिकडनं त्या सुटकेसमध्ये काय आहे हे पहिलं बघेन. जर त्या सुटकेसमध्ये मला वाटतंय तसं काही असेल तर मी ते गायब करेन. मग आता जीवा नंदिनीला सांगतो वसवत्त्या आणि रम्यालासुद्धा जेवायला बोलव. आता जीवाची इच्छा असते, जीवाने सांगितलेलं असतं, त्यामुळे नंदिनी त्यांना जेवायला बोलवते. वसवत्त्या आणि रम्यासुद्धा जेवायला आलेले असतात, कारण आता त्यांनासुद्धा चांगलं वागण्याचं नाटक करायचं असतं जेणेकरून भांडण वगैरे होऊ नये तिथे. मग आता त्या दोघीजणी जेवतात वगैरे आणि वसवत्त्या म्हणते, बरं चला आता जवळपास 8:30 वाजत आलेले आहेत, आता आम्हाला तिथे फार्म हाऊसवरून पोहोचण्यासाठी कमीत कमी 9 वाजतील. मग मेहंदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल, मग आम्ही तिथेच राहू 2-3 दिवस आणि लग्न वगैरे संपलं की मगच आम्ही घरी येऊ. त्यावर आता नंदिनी, पार्थ, काव्या, वसवत्त्या, रम्या हे गप्पा मारण्यात व्यस्त असताना जीवा संधी साधतो आणि पटकन तो आता वसवत्त्या आणि रम्याच्या रूममध्ये येतो आणि मग तो पटकन ती सुटकेस उघडतो. तर त्या सुटकेसमध्ये त्याने काव्याला दिलेले गिफ्ट, काव्याने त्याला दिलेले गिफ्ट, त्याने काव्याला काढलेलं काव्याचं चित्र, परत त्याने दिलेल्या काव्याला अंगठ्या वगैरे सगळं काही तिथे सापडतं. ग्रीटिंग लेटर्स सगळं तिथे असतं. जीवा विचार करतो, ओ माय गॉड, याचा अर्थ वसवत्त्या आणि रम्याला सगळं काही समजलं आहे आणि या सर्व गोष्टी मिळवण्यासाठीच वसवत्त्या आणि रम्या इथे आल्या होत्या. नाही, काहीही झालं तरी यातलं काहीही आईबाबांना, नंदिनीला किंवा पार्थ दादाला कळता कामा नये. या सर्व गोष्टी मला ताबडतोब हाईड केल्या पाहिजे. पण कसं? मग जीवा काय करतो? जीवा आता काय करू असा विचार करत असतो.
असतो इतक्यात त्याला एक खिडकी दिसते. जीवा त्या खिडकीतनं सुटकेस उघडतो आणि सुटकेसमधनं ते सगळं काही जे सामान असतं ते खाली डायरेक्ट फेकून देतो. सुटकेस पुन्हा बंद करतो आणि तिथे ठेवून देतो आणि मग तो बाहेर येतो आणि आता ते थेट घरातून बाहेर चाललेला असतो. नंदिनी म्हणते, तुम्ही कुठे चाललाय? जीवा म्हणतो, आलोच 5 मिनिटात. खाली कोणीतरी आहे गेटजवळ असं वाटलं. मग जीवा तिकडे खाली जातो आणि आता त्याने जे सगळं खाली फेकलेलं असतं ते सगळं तो गोळा करतो आणि त्याच्या खिशात एक लायटर असतं. त्या लायटरने तो सगळ्याला जाळून टाकतो. तर आता वसवत्या आणि रम्याला मात्र यातलं काहीही माहीत नसतं. त्या दोघीही याच गोड भ्रमात असतात की आपल्याकडे खूप सारे पुरावे आहेत आणि मग त्यामुळे आता वसवत्या ही नंदिनीला, पार्थला, काव्याला म्हणत असते की बरं चला आता आम्ही दोघीही निघतो. नाही म्हणजे काय आहे ना, आम्ही इथे थांबलो आहे हे जर मालिनीला कळालं तर तिला वाटेल की मुद्दामूनच आम्ही इथे आलो होतो तुम्हाला त्रास द्यायला, पण आमचं तसं काही इंटेन्शन नव्हतं, आम्ही निघतो. त्याबरोबर नंदिनी म्हणते, निघाच आणि मैत्रिणीच्या लग्नाला जा हा नक्की. एवढं घरातनं आटापिटा करून निघालाय. काव्यसुद्धा एक टोमणा वसवत्या आणि रम्याला मारते. आता रम्या काहीतरी उत्तर देणार असते पण वसवत्या तिचा हात पकडते आणि तिला म्हणते, चल उशीर होतोय की नाही आपल्याला. मग आता त्या दोघीही जणी तिकडनं खोलीत येतात. रम्या म्हणते, आई मला का बोलू नाही दिलंस गं? त्यावर वसवत्या म्हणते, रम्या आता वेळ बोलत बसण्याची नाही तर करून दाखवण्याची आहे. हे बघ, आपण म्हणालो आहे की नाही आपण आपल्या माझ्या मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नासाठी चाललो आहे म्हणून, मग आता आपण डायरेक्ट घरी नाही जाऊ शकत. आपण ना एक काम करूया, आपण एखाद्या हॉटेलवर वगैरे कुठेतरी थांबूया, 2-3 दिवस तिथे राहूया आणि त्यानंतर मग घरी जाऊया. आणि हे सगळे पुरावेसुद्धा आपल्याला घरच्यांसमोर आणताना आपल्याला समोर यायचं नाही आहे. त्यावर रम्या म्हणते, आई अगं याला काय अर्थ आहे? त्यावर वसवत्या म्हणते, विचार कर आणि मग मला तूच उत्तर दे. त्यावर मग आता रम्या ही विचार करते आणि म्हणू लागते की हा आई बरोबर आहे, कोणाला आपण नजरेत येता कामा नये. त्यानंतर मग जीवाने ते सगळं जाळून टाकलेलं असतं. ते सगळं जळेपर्यंत जीवा तिथेच उभा राहतो आणि देवाला हात जोडतो आणि म्हणत असतो, देवा थँक गॉड की तुझ्यामुळे मला हे सगळं काही जाळता आलं. जर आज मला हे सगळं कळालं नसतं किंवा आम्ही इथे फार्म हाऊसवर आलो नसतो तर वसवत्या आणि रम्याने खूप मोठा कांड उपसला असता. वसवत्या आणि रम्याची ना सवय जाता जात नाही आहे. शेवटी कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच, ते नळीत टाकलं तरीसुद्धा सरळ होत नाहीच. तसाच वसवत्या आणि रम्याचा स्वभावसुद्धा झाला आहे. काय करायचं नाही या दोघींचं मला काही कळत नाही. पण आता मी यांना काही त्राससुद्धा देऊ शकत नाही, कारण जर मी यांना काही विचारायला गेलो तर ते घरातल्या सगळ्यांना समजेल. त्यामुळे सध्या मला शांत राहावं लागेल, पण मी मात्र यांना चांगली अद्दल घडवणारच आहे असं आता जीवा म्हणत असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. आता जीवा वसवत्या आणि रम्याला कशी अद्दल घडवणार, तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.